तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्या चॅनलचं नाव आहे कायपण.com आणि मी तुमचा आवडता दीपेश कांबळे। तर मित्रांनो, चाललो आहे गावाला आम्ही। आंब्याचा सीझन आहे, फणस वगैरे म्हणजे जो कोकणचा मेवा म्हणतो तो। आणि आता मी आणि माझा मित्र करुणेश आहे। करुणेची गाडी आहे, तुम्ही बघू शकता, इनोवा। आणि आता माझे मित्र जे आहे डोंबिवलीतले ते सगळे येणार आहेत, त्यांची वाट बघतो आम्ही। विक्रोळी स्टेशनला आता आहोत, तर ते आले की आपण इथून निघणार आहोत। तर करुणेश, तू काय सांगते, कोकणात जातो कसं वाटतं तुला? तो लाजरा पोरगा आहे, तर आपण हे जाईपर्यंत सगळे आपण व्हिडिओ जे करणार आहोत। तर आपला हा व्हिडिओ, हा ब्लॉग खूप मोठा छान होणार आहे, तर नक्की बघा हा व्हिडिओ। आपण भेटूया पुन्हा ते सगळे मित्र आल्यानंतर। मित्रांनो, फायनली आपले मित्र आलेले आहेत। गुड्डव, दीपेश, विगू आहे आणि पेटी। तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघत असाल तर ते आता आलेले आहेत। आता आम्ही गाडीमध्ये बसून पुढचा प्रवास चालू करणार आहोत। तर मित्रांनो, हे आहे गोल्डन ढाबा आणि आता सगळ्यांना भुका लागलेल्या आहेत, म्हणून आम्ही आता इथे जेवणासाठी थांबले। कारण वाजलेत रात्रीचे जवळपास 12:30 आणि पुढे जर आपल्याला जेवायला नाही भेटलं तर म्हणून इथे आता आम्ही जेवणार आहोत। तर मित्रांनो, कोकणात येत असाल आणि जर कशिडी घाट हा पाहिला नसाल तर तुम्ही मग त्या प्रवास करताना झोपलात असं समजायचं। हा आहे कशिडी घाट, पण आता आपण चाललोय कशिडी घाटात। आता नवीन बोगदा झालेला आहे आणि या बोगद्यातून आम्ही आता हा प्रवास करतोय। माझ्या माहितीनुसार हा बोगदा खूप मोठा बोगदा आहे, कारण ट्रेनच्या बोगद्यानंतर जर कोकणात येणारा जर मोठा बोगदा कुठला असेल तर हा कशिडी घाटाचा बोगदा आहे। तर मित्रांनो, आपण आलो आता कोकणामध्ये, माझ्या गावी संगमेश्वर धामणीमध्ये। आपल्यावर आलेला आहे दीपेश म्हात्रे आहे, करुणेश आहे, पेटी, विघ्नेश आहे आणि गुड्ड्या आहे। गुड्डे कुठे आहे? हा आहे गुड्ड्या। आज गोरा दिसतोय ना, त्यामुळे ओळखला नाही मी। आणि आत्ता आम्ही चाललोय आंबे काढायला, त्यासाठी स्पेशल माणूस आपल्याला आलेले दीपेश म्हात्रे। तर तो आपण दीपेश कसा झाडावरती चढतो, झाडावर, पूर्ण ऐका पहिलं माझं, ते तुम्हाला दाखवणार आहे मी। तर बाहूया आपण आंबे काढतानाचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढे करतो। चाललाय तो यश, चला। आणि ही जी जागा तुम्ही बघताय ही सगळी आपली जागा आहे आणि या जागेमध्ये आंब्याचे झाड कुठे ते तुम्ही शोधणार आहोत। इथे मला एक कोकमचं झाड दिसतंय, त्याच्यावरती पण चढणार आहे दीपेश, जणू झाडावरती। कोण म्हणजे मुंबईतून आलेत, हे सगळे गावठीच वाटतायत। आणि हा पाठून जो येतो तुम्ही बघताय, तुम्ही हा चेहरा तुम्हाला माहिती आहे, हा बघताय ना, तो हर्ष कांबळे। बघा, हे आंबे असे गावाला पडलेले असतात, हे जर आंबे मुंबईला भेटले तर त्याचे लोक सोनं करतील। आणि हे जे झाड आहे, या झाडावरचे आता आपण आंबे काढणार आहोत। बघू शकता, खूप उंच असं झाड आहे आणि त्यासाठी सज्ज आहे ते दीपेश। पहिला टेस्ट करतोय की तू काय करणार आता हे? हा दीपेश, चेक करणार गोड आहे की कसं आहे? मजा नाही, मजा नाही। मजा तर आंब्याच्या झाडावर चढायला दीपेश मात्र सज्ज। आणि आता या झाडावरती पुढे चढून थांब रे, एक एक आता वर चढणार येऊ तर खूप उंच असं झाड आहे मित्रांनो, आणि याच्यावरती दीपेश चढतोय आणि मग वरती जाऊन एक एक आंबा बघताय मित्रांनो। दीपेश त्याचा सुद्धा आपण कसा आंबा पकडायचा त्याचा सुद्धा कशा प्रकारे चढतोय तुम्ही बघताय, तर तुम्ही तो व्हिडिओ पुढे आहे, नक्की व्हिडिओ बघा मित्रांनो। मित्रांनो, याला म्हणतात गावठी जुगाड। कसा आंबा पकडतोय बघा। मित्रांनो, ह्याला जो तुम्ही बघताय झाडावर चढताना, तो आहे आपला करुणेश। आपली तब्येत कितीही मोठी असू दे, वजन किती असू दे, पण जर आवड असेल तर कोणत्याही झाडावर चढू शकतो असं तो म्हटला आणि तो ऑलरेडी चढला सुद्धा। मित्रांनो, तुम्ही बघताय तर दीपेशने आंबे काढायला सुरुवात केली आहे। मी कॅमेऱ्यात बघत असाल तर बघा, तो दीपेशने आंबे काढलेत आणि आता ते आंबे काढून एक एक आंबा खाली फेकणार आहे। आपल्या गावठी जुगाडाच्या याने आपण ती कॅच करणार आहोत। यश आहे जो करतो आहे, आणि इकडे बघा विघ्नेश म्हात्रे झाडावर चढण्याचा प्रयत्न। आणि मला वाटतं आपण बघूया ते झाडावर चढतील का। मला असं वाटतंय की चढतील म्हणून की, आणि हो,
ते झाडावर चढण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत, ते म्हणजे विघ्नेश म्हात्रे. आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघताय मित्रांनो, मुंबईची जरी मुंबईत राहणारी मुलं असली तरी आवड आहे. या आवडीमुळे ते प्रत्येक गोष्ट करतात आणि यात आनंद आहे. मला एका बॉलच्या पाठी 11 जण क्रिकेटमध्ये, तसं एका झाडावर ठीक आहे आंब्याच्या. हा यश झेल काय करताना पण पकडला. तर मित्रांनो, मगाशी जे आपण काढत होते रायवली आंबा होता आणि आत्ता आपण आलो आहे आपल्या बागेमध्ये हापूस आंब्याच्या, जो फळांचा राजा म्हटला जातो असा कोकणचा आंबा, हापूस आंबा. आणि हे आता आंबे काढण्यासाठी तुम्ही बघू शकता झाडावरती कशा प्रकारे आपले आंबे लागलेले आहेत. आणि झेल्याच्या साह्याने मानव पाय एक आंबा खाली पडला. जवळजवळ 250 ग्रॅम ते 300 ग्रॅम अशा वजनाचे आंबे आपल्या झाडावरती आहेत आणि ते काढत आहोत. खाली यश आपल्या गावठी जुगार टाईप टाकतोय आणि यश फांद्या असतात ना, एक आंबा काढण्याचा प्रयत्न करतोय. आणि बघा, हे फक्त तोंड चालवतो करुणेश. हे ऊन जास्त असल्यामुळे बसलेले आहेत निवांत, थोडासा करमणूक म्हणून. आणि गुड्डे आहे. ही आपली बाग खूप जुनी, माझ्या वडिलांनी जी लावलेली आंब्याची झाडं आहेत. जवळजवळ 15-16 वर्षापासूनची जी झाडं आहेत, खूप जुनी आहेत पण सुंदर लागतात मित्रांनो. आणि ह्या सगळी देखरेख जी आहे ते माझे वडील आणि आई करत असते. आणि माझे मित्र मुंबईतून आलेत आणि आता आंबे काढतोय. तुम्ही आता बघताय तो आहे गुड्डू. गुड्डू सुद्धा गावठी पद्धतीने झेल करणारे आंबे, कारण एक आंबा आपल्यासाठी महत्वाचा आहे. 250-300 ग्रॅमचा आंबा आहे आणि आज तुम्हाला आंब्याची किंमत मार्केटमध्ये काय चालली हे माहिती आहे. त्यामुळे काळजीपूर्वक ते आंबे हाताळताना गुड्डू आहे, पेटी मार्गदर्शन करतोय. हा जो यश आहे खूप झाडावर चढण्यामध्ये पटाईत आहे. दीपेशनी तर सगळी झाडं त्याने आल्यावर चढलेलं आहे. करुणेश, विघ्नेश ही आता गोणी भरायला सुरुवात झालेली आहे. ते बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून कसा गुड्डा जो आहे तो झेल करतोय. कोणालाच नाही देणार. तो काळा आहे ना, तो काळा दिसतोय. माझी गाडीत नाही काढता नाही. तर अशा प्रकारे आपण आंबे काढतोय. वन साइड दीपेश म्हात्रे झाडावरती चढून एक आंबा काढून गुड्ड्याला देत आहे. इकडे पेटी आहे. विगू तिकडे प्रयत्न करतोय आपल्या झेल्यामध्ये एक आंबा कसा भेटेल सगळ्यात मोठा जो आहे असा काढण्याचा प्रयत्न हा विगू करतोय. आणि इकडे गुड्ड्या आणि पप्पा, गुड्ड्याने 2 आंबे काढलेले आहेत, त्यातले पण एक मोठा एक छोटा. त्या आंब्याची पाहणी करताना आमचे वडील पांडुरंग कांबळे साहेब. आणि इकडे करुणेश नेटवर्कच्या शोधामध्ये. तर बघताय मित्रांनो, हे इकडे काजू बी आणि याला आपण काय बोंड आहे आणि ती काजू आहे. पेटीने ती काढलेली आहेत. पेटी रस्त्याकडे बघून आनंद व्यक्त करताना इकडे विगू आहे. आणि ह्या फणसावरती बघा, दीपेश म्हात्रे एवढा उंच फणसावर चढलाय. या झाडावरची जे फणस दिसतं तुम्हाला ते जवळपास 30 ते 35 किलोचा फणस आहे. आणि ह्या फणसाचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो की ह्यामध्ये जो गरा जो असतो हा गुलाबी रंगाचा गरा असतो आणि खूप खायला खूप गोड असतो. तर आता आपण तो दीपेश काढणार आहे. त्याला आपण खाली डायरेक्ट पाडणार नाही, तर रस्सीच्या साह्याने आपण खाली तो दीपेश आता सोडणार आहे. तो कसा सोडतोय, काय जुगाड केलाय ते नक्की या व्हिडिओच्या माध्यमातून बघा मित्रांनो. तुम्ही बघू शकता तर दीपेश खूप झाड बघा किती उंच झाड आहे बघा. आणि एका फांदीच्या टोकावरती जाऊन तो बसला आहे. विशेष म्हणजे दीपेशचं कौतुक डोंबिवली सगळे शहरामध्ये राहतोय. इकडे शहरामध्ये राहून सुद्धा सकाळपासून पाहतोय. आताही या झाडावर चढलाय आणि त्याला आता रस्सीच्या जागी जो कासरा असतो त्या कासऱ्याने तो फणस बांधून खाली तो सोडणार आहे, जेणेकरून तो खाली डायरेक्ट पडू नये. तुझा हे बसला नाही त्याला, वरून तो फणस सोडतोय. जारीचा खाली म्हणजे टेक्निक बघा किती भारी आहे की रस्सीने खाली न पडता तो फणस घेणार होता आपण. आणि आता विभू पेटीला बैल पकडायची सवय आहे ना फणस घ्यायला.
हा पहिला फणस आहे. ती माशी माझ्याच पाठी मोठे येते. मोठे फणस आहे ठीक आहे. ते आपण काढणार हा. आहोत. रस्सी पकडली आहे. भारी तर खड्डे आहे. तर आता हा एक झाला. हे राणे समर्थ आहेत या कट्टर, फणसाचं नाव म्हणजे यांचं माणक्या. पक्षी सीजन आहे. माणक्या. आपण त्याला नाव दिले. कोकणात बरीचशी अशी फणसाची झाडं असतात. प्रत्येक फणसाला आमच्या इकडे अरे आमच्या घरात 5 मतं नाही, मतदान नाही आली. मानक्या. त्याच्यामध्ये विशेष म्हणजे जो गुलाबी रंगाचा आतमध्ये गरा असतो आणि खूप साखरेपेक्षा गोड असतो खायला खूप. आणि हा जो फणसाची जात आहे ही कापी जात आहे. कापा म्हणजे खोबऱ्यासारखा कुरकुरीत लागतो. आणि बरका म्हणजे जो जास्त ओला असतो त्याला बरका म्हणतात. काही लोक शेमडा म्हणतात, काही रसाळ म्हणतात. तर हा रसाळ नाही आहे, हा कापा फणस आहे. हा दुसरा फणस झाला. परत पेटी रस्सीवरती सोडतोय. ही बघा ही टेक्निक, एका फटक्यात रस्सी खालून विगुने बघा कशी फेकले ती. आणि त्याने सुद्धा एवढ्या उंचावरून पण ते एका फटक्यामध्ये ती झेल केली. म्हणजे पारंगत लोक म्हणू शकतो यांना, की सगळ्या गोष्टीमध्ये पारंगत आहेत. आत्तापर्यंत आपण 2 फणस दीपेशने खाली सोडले आहेत. आता तिसऱ्याची तयारी चालू आहे. तिसरा जो फणस आहे जवळजवळ 40 ते 45 किलोचा फणस आहे. आणि त्यासाठी खूप डोकं लावायला लागतंय जेणेकरून तो खाली पडणारही नाही, रस्सीने बरोबर बांधता येईल आणि तो खाली सोडता येईल. तो सोडत असताना आपण वरती झाडाच्या फांदीवर आहोत, त्याचा त्रास आपल्याला होता कामा नये. या सगळ्या गोष्टीचा विचार करत दीपेश आता तो फणस जो आहे हा खाली सोडण्याचा प्रयत्न चालू आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता, एकदम एका झाडाच्या टोकाला उभं राहून तो फणस बांधून तो आता खाली सोडणार आहे. मित्रांनो खरं तर माझ्या गावाला हे लोक आले होते आणि हे जे दीपेश काम करतोय हे मला करायला पाहिजे, पण मला आता नाही जमत. झाडा मी लहान असताना खूप झाडांवरती चढलोय, पण आता मला नाही एवढा कॉन्फिडन्स होत चढण्याचा. त्यामुळे मी काय धाडस करत नाही. विशेष म्हणजे माझ्या पायाला पाणी सुटतं, त्यामुळे ना मला जरा भीती वाटते. पण दीपेश बोला अशी किती मोठी मोठी झाडं असेल, चढलोय मी, तर मग तो चढला आणि उत्कृष्ट चढतो झाडावरती. आणि फणससुद्धा एकदम न पाडता व्यवस्थितरित्या खाली ही सोडतोय तो. आता हा मोठा फणस आहे, तर बघा तुम्ही मित्रांनो कसा तो काढतोय तो. कधी कधी विचार येतो मनामध्ये की कोकणातल्या ज्या मुंबई ठिकाणी असतील, कुठल्या शहरामध्ये वस्तू विकायला येतात, म्हणजे फळं विकायला येतात, आंबा असेल, काजू असेल, फणस असतील, पण त्याचे मालतोल केला जातो. म्हणजे त्याची प्राईस जर समोरच्याने सांगितली बा 100 असेल, मग 50ला दे, 60ला दे. मित्रांनो ह्या गोष्टी आपण मागत असताना ना एक विचार केला पाहिजे. कोकणातून जेव्हा एखादी वस्तू येते तिच्या काढण्यामागे, त्याच्यामध्ये ते मुंबईपर्यंत आणण्यामागे खूप कष्ट घेतले जातात. एखादा फणस असेल, एखाद्या आंब्याची झाडं असतील, ही तुम्हाला काय ऐकती तिथं झाडाखाली बसून आपण बोललो आंबा पड रे असं होत नाही ना. ती व्यवस्थित काढावी लागतात, ते व्यवस्थित पॅकिंग केली जातात, आपटू नयेत म्हणून त्यासाठी काही गोष्टी आहेत. तर मित्रांनो जर कोकणातून अशा गोष्टी येत असतील आणि तुम्ही जर घेत असाल, तर मित्रांनो ना त्यामागे जर समोरचा व्यक्ती सांगत असेल की बाबा एवढ्याला परवडेल, मला एवढंच परवडेल, तर त्याच्यावरती आर्ग्युमेंट करू नका मित्रांनो. आता हे माझे तर स्वतःचे आहेत, मला माझे मित्र आलेत त्यांना मी देतोय म्हणून काय एवढं काय पैशाचा विषय नाही आहे. पण सांगायचा मुद्दा काय आहे की हा मागे ना मेहनत खूप असते. आता हा एवढा मोठा फणस आहे, तो रस्सीच्या साहाय्याने आपण खाली काढतोय, तर बघा ना तुम्ही. त्यामुळे ना मित्रांनो ह्या वस्तू घेत असताना तुम्हाला खायचा आनंद पण घ्यायचा आहे आणि स्वस्त पण पाहिजे असं नाही होत मित्रांनो. जर तुम्हाला स्वस्त पाहिजेच असेल किंवा पैसे द्यायचे नसतील, तुम्ही कोकणात स्वतः जावा. तुम्ही कोकणातल्या कोणत्याही व्यक्तीला जाऊन तिथं म्हटलात की नाही ही वस्तू आहे आणि मला तिचा चव घ्यायची आहे, टेस्ट करायची आहे, तुम्हाला कोणीच नाही म्हणत नाही. आणि कोकणातली एवढी लोक श्रीमंत आहेत, काजू सीझन आला की त्यांच्या घरामध्ये सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाईम काजूची भाजी असते. मित्रांनो विचार करा, जे काजू आपण 1000-1200 रुपये मार्केटमध्ये किलो घेतो. त्यामुळे कोकणातली लोक जरी साधी बोली म्हटलीत तरी ती मनाने खूप श्रीमंत आहेत मित्रांनो. तेव्हा जर कोकणात येत आहे आणि अशा गोष्टी जर खायच्या आहेत तर निसंकोचपणे तुम्ही मागून खाऊ शकता. फक्त त्या गोष्टी जेव्हा मुंबईत येतात तेव्हा त्यामागे त्यांना कष्ट खूप असतात. त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला मेहनत खूप आहे.
सांगायचा मुद्दा काय तर की तुम्ही जेव्हा एखादी वस्तू आपले जे फणस असेल आंबे असले जेव्हा घेतो आपण तेव्हा 100ला दे 200ला दे त्यापेक्षा त्यांच्या पाठची मेहनत बघा. त्यामुळे तिथे ना भाव वगैरे म्हणजे काय त्याला म्हणतो बार्गेनिंग करू नका मित्रांनो. तर हे ते आत्ता आपण 4 काढलेले आहेत. आणि मित्रांनो आपले आंबे आणि फणस काढून झालेत आणि आंबे फणस आता आपण गोणीमध्ये भरून आता आपण आपल्या घरी जाऊन ते व्यवस्थित packing करणार आहोत मित्रांनो. चोरले की तुम्ही जर बघत असाल पेटीने घेतले आहे करुणेश करुणेश आंबरे. 2 गाड्यांचा मालक. कांदे बटाटेवाला जसा असतो तसा आणि घेऊन चाललाय. इकडे बघा आम्हाला व्हिडिओ करायचा म्हणून हातावरती तू उचल लवकर. पर्वत उचलतात तसा फणस उचलला आहे आणि ते लोक घेऊन चाललेत. बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून काय आनंद आहे यांच्या चेहऱ्यावरती की ज्यांनी कधी हापूस. 5 किलोचं दळण उचललं नाही असा तुझ्यात पेटी काय 40 किलोची गोणी घेऊन जाताना दिग्गज आहे. गुड्ड्या गेला पुढे आणि इकडे बैलगाडा मालक. करुणेश आमरे 2 गाड्यांचा गाडी मालक. स्वतः 2 गाड्यांनी तिकडे ते बागायत मालक होते. आणि बघा आपण चाललोय. मीही घेतली होती खांद्यावरती पण कसं आहे मित्र घेतात तर मी घेऊन नये का म्हणून माझ्या पण खांद्यावरती या लोकांनी दिली होती. मी घेऊन चाललो होतो. मित्रांनो हे तेच झाड आहे जो व्हिडिओ मी माझ्या आपल्या युट्यूब चॅनलवरती गावाला म्हणून आणत नाही आम्ही. पूर्वी झाड आहे ते मूर्ती लहान कीर्ती महान. झाडाचं नाव आहे येलवा. आणि या खास डोंबोलीवर आणलेला माणूस उन्हातून काला आहे म्हणून दिसत नाही आपल्या कॅमेऱ्यात. थोडं दिसते बघा. काय आहे दात दिसली बघा. एवढं झाड जुनं असून सुद्धा या झाडाला तू चुकून डोंगरीत पैदा झालास रे. तू ऍक्च्युली असं कोकणात साईडला असे तर तू सोनं करशील सोनं. दीपेश पुन्हा सज्ज एवढी जमीन जर आता माझ्या नावाची जेवढी जमीन आहे एवढी तर तुझ्या नावाने इकडे असती बघताय की कशा प्रकारचं बांधकाम चालू आहे रस्सीच्या तर. आणि जाळ्याने तर तू काय काय करू शकत होतास. आणि एक फणस तो खाली हा? सोडणार आहे. सगळा खापी तसे आपण तापी त्या सगळे आहेत. फणसाला ज्याला ज्या फणसाला मानक्या म्हणतात जो गुलाबी आहे रूम लागते रूम आपण फणस काढले. आता इथून काढणार आहोत आणि मग ते घेऊन मुंबईला येणार आहोत. तर तुम्ही बघू शकता खाली विघ्नेश मात्र बघा. विघ्नेश यश आहे आपला. हा यश आहे आपला. हे 2 गाड्यांचे मालक बैलगाडा मालक नाही गाड्यांचा मालक आला. आणि हे कालीला आहे फणस. आणि ह्याच्या म्हणजे तुम्ही जर याला कापलात तर असा एक जागा नसेल तिथे घरा नसेल. तुला काय पाहिजे? काय पाहिजे? भागामध्ये घरे असतात. काय पाहिजे तुला? एक विशेष या फणसाचं आहे. हा त्याला पुरा फेमस करतो थांब. दीपेश मात्रे तसा पण त्याला मी फेमस केलाय. भले तू माझे व्हिडिओ लाईक करत नाही शेअर करत नाही. पेटी फक्त तो पेटी दिसला त्याच्या व्हिडिओत. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो दीपेश किती हात चळाकीने एका टायमाला 3 फणस त्याने रस्सीच्या साह्याने खाली सोडण्याचा प्रयत्नात आहे. आणि हे कल्याणचा बाबा दीपेशची आहे. हे दीपेशच करू शकतो. तुम्ही बघताय तर बघा एका हातात रस्सी आणि एका हाताने फांदी पकडून हे सगळे फणस खाली सोडलेत त्याने. बघा एका टायमाला 3 फणस इकडे पेटी रस्सी पकडून खाली पकडलेले आहेत. तर मित्रांनो हे पाहिलेत व्हिडिओ ते आपण आंबे आणि फणस काढतानाचे आहेत. अजून आपले खूप सारे व्हिडिओ आहेत ते आपण मी पुढे टाकणार आहे. मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो तुर्तास थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. त्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार मित्रांनो. असंच प्रेम राहू द्या. थँक्यू सो मच.